नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम बोराडे सर अग्निपंख करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचं हे विशेष प्रेझेंटेशन आपल्या सर्वांसाठी एका मास्टर क्लाससारखे असणार आहे. आज आपण सामान्य विज्ञानातील असे 2 विषय कव्हर करणार आहोत जे तुम्हाला परीक्षेत हमखास मार्क मिळवून देतील. ते विषय आहेत इलेक्ट्रिक करंट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची किंवा अग्निवीरसारख्या भरतीची तयारी करत असाल ना, तर हा विषय तुमचा पक्का असायलाच हवा. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करूया. आजच्या या लेक्चरची रूपरेषा अगदी सोपी आणि सरळ आहे. पहिल्यांदा आपण विद्युतधारेच्या एकदम मूलभूत संकल्पना बघू, त्यानंतर ओहमचा नियम, औष्णिक परिणाम आणि विद्युतचुंबकीय वर्णपट यावर चर्चा करू, आणि शेवटी जे थेट परीक्षेत विचारले जातात असे काही महत्त्वाचे वन लाइनर्स आपण पाहणार आहोत. तर आपल्या वह्या आणि पेन तयार ठेवा, कारण आजची माहिती तुमच्या थेट फायद्याची आहे. चला तर मग भाग 1 पासून सुरुवात करूया. विद्युतधारा आणि तिच्या मूलभूत संकल्पना. नक्की इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. इथली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे याची अत्यंत साधी व्याख्या. कोणत्याही कंडक्टरमधून म्हणजेच वाहकामधून जो इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह वाहतो ना, त्यालाच आपण इलेक्ट्रिक करंट असे म्हणतो. हे नेहमी लक्षात ठेवा, करंट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो फक्त फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. यासाठी आपण एक साधं सूत्र वापरतो, I = Q/T. इथे I म्हणजे आपला इलेक्ट्रिक करंट, Q म्हणजे चार्ज किंवा प्रभार आणि T म्हणजे वेळ. आणि हो, हा करंट मोजण्यासाठी आपण एम्पियर म्हणजे एम्पियर हे एकक वापरतो, हे विसरू नका. आता ही संकल्पना डोक्यात फिट बसण्यासाठी आपण एक भारी उदाहरण घेऊया. पाण्याचा प्रवाह आणि विजेचा प्रवाह यांची तुलना करू. बघा, एखाद्या पाईपमधून पाणी पुढे ढकलण्यासाठी जशी पाण्याच्या दाबाची किंवा प्रेशरची गरज असते, अगदी तशीच तारेमधून इलेक्ट्रॉन्स पुढे ढकलण्यासाठी सुद्धा एका दाबाची गरज असते. विज्ञानाच्या भाषेत या दाबाला पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतात, ज्याला आपण सोप्या भाषेत व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज म्हणतो. एकदम सिंपल. आता वळूया भाग 2 कडे. ओहमचा नियम आणि रोध. विज्ञानातला हा एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. हा जो तक्ता आहे ना, तो तुम्हाला जोड्या लावा या प्रश्नांमध्ये थेट मार्क देऊन जातो. इलेक्ट्रिक करंट मोजण्याचे SI एकक आहे एम्पेयर आणि इथे मोजतात एममीटरने. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच आपलं व्होल्टेज, याचं एकक आहे व्होल्ट आणि ते व्होल्टमीटरने मोजतात. आणि तिसरं म्हणजे रेझिस्टन्स किंवा रोध, याचं एकक आहे ओम आणि हे ओम मीटरने मोजलं जातं. हे तुमच्या नोट्समध्ये पक्क लिहून घ्या. या सगळ्या संकल्पनांमधूनच जन्म घेतो तो ओम्स लॉ. हा नियम सांगतो की वाहकाची भौतिक स्थिती कायम असताना त्यातून वाहणारा करंट हा नेहमी त्याच्या 2 टोकांमधील पोटेन्शियल डिफरन्सशी सरळ प्रमाणात असतो. याचं सूत्र आहे V = IR. इथे जो R आहे ना, तो म्हणजे रेझिस्टन्स किंवा रोध. रोध म्हणजे थोडक्यात काय, तर करंटच्या मार्गात येणारा स्पीड ब्रेकर किंवा अडथळा. जेवढा अडथळा जास्त तेवढा प्रवाहाचा स्पीड कमी. आता याच अडथळ्यावरून आपण पदार्थांचे 2 गट पाडतो. पहिले आहेत कंडक्टर्स म्हणजेच सुवाहक. यातून इलेक्ट्रिक करंट एकदम सुसाट वाहतो. तांबे, ॲल्युमिनियम ही त्याची उदाहरणे आहेत. पण एक फॅक्ट नेहमी लक्षात ठेवा, चांदी किंवा सिल्वर हा विजेचा सर्वोत्तम सुवाहक आहे. दुसरे आहेत इन्सुलेटर्स म्हणजेच दुर्वाहक, ज्यातून करंट अजिबात वाहत नाही, जसं की लाकूड, रबर, काच. यासोबतच बॅटरीच्या जोडणीचे 2 प्रकार लक्षात घ्या. सिरीज म्हणजे एकसर जोडणी केली तर व्होल्टेज वाढते आणि पॅरेलल म्हणजे समांतर जोडणी केली तर आपला करंट जास्त वेळ टिकतो. भाग 3. औष्णिक परिणाम आणि उपकरणे. आता आपण बघूया की या विजेचा आपण रोजच्या जीवनात काय आणि कसा फायदा करून घेतो. एक साधा नियम आहे, जेव्हा करंट एखाद्या रेझिस्टन्समधून म्हणजेच रोधकामधून जबरदस्तीने जातो, तेव्हा तिथे उष्णता निर्माण होते. आणि याच तत्वावर आपली इलेक्ट्रिक इस्त्री, हीटर आणि ओव्हन काम करतात. यातला आयोगाचा अत्यंत आवडीचा प्रश्न म्हणजे आपला इलेक्ट्रिक बल्ब. बल्बमध्ये टंगस्टन धातूची तार का वापरतात बरं? कारण त्याचा द्रवणांक म्हणजेच मेल्टिंग पॉइंट प्रचंड उच्च असतो. त्यामुळे ती तार प्रचंड उष्णतेतही वितळत नाही आणि आपल्याला प्रकाश देते. उष्णिक परिणामावर चालणारी आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील फ्यूज. फ्यूज म्हणजे आपल्या सर्किटचा खऱ्या अर्थाने बॉडीगार्ड आहे. हा फ्यूज लेड म्हणजे शिसे आणि टिन म्हणजे कथील यांच्या संमिश्रापासून बनलेला असतो. जेव्हा कधी बाहेरून अचानक खूप जास्त इलेक्ट्रिक करंट येतो, तेव्हा हा फ्यूज स्वतः वितळतो आणि पुढच्या सगळ्या महागड्या उपकरणांना जळून खाक होण्यापासून वाचवतो. आता हा जो आकडा आहे ना, 3.6 × 10⁶, हा आकडा एकदम डोक्यात फिक्स करून ठेवा. आपल्या घरी जे वीज बिल येतं ते युनिटमध्ये येतं, बरोबर? 1 युनिट म्हणजे 1 किलोवॉट आवर म्हणजे किलोवॉट आवर.
आणि ह्याच 1 किलोवॉट आवरची जूल्समधील किंमत असते बरोबर 3.6 × 10⁶ जूल्स. हा प्रश्न परीक्षेत जसाच्या तसा अनेकदा विचारला गेला आहे. भाग 4. विद्युत चुंबकीय वर्णपट. सामान्य विज्ञानाचा अभ्यास करताना हा अत्यंत रंजक आणि हमखास मार्क्स देणारा विषय आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे नक्की काय भानगड आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हा सर्व विद्युत चुंबकीय लहरींचा त्यांच्या फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता किंवा वेव्हलेंथनुसार लावलेला एक अचूक क्रम आहे. आणि या सर्व लहरींची एक भारी खासियत सांगतो. या सर्व लहरी पोकळीतून म्हणजेच व्हॅक्यूममधून एकाच वेगाने प्रवास करतात आणि तो वेग आहे प्रकाशाचा वेग. 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंड. हा वर्णपटाचा तक्ता या संपूर्ण मास्टर क्लासचा खऱ्या अर्थाने गाभा आहे. आपण कमी ऊर्जेकडून जास्त ऊर्जेकडे जाणार आहोत. रेडिओ वेव्हची ऊर्जा सर्वात कमी असते, ज्याचा वापर आपण टीव्ही आणि मोबाईलसाठी करतो. मायक्रोवेव्हचा वापर रडार आणि ओव्हनमध्ये होतो. इन्फ्रारेड लहरी आपल्या टीव्हीच्या रिमोटमध्ये आणि नाईट विजन कॅमेऱ्यात असतात. व्हिजिबल लाईट, ज्यामुळे आपण हे सुंदर जग पाहू शकतो. यूव्ही लहरींचा वापर पाणी शुद्ध करण्यासाठी होतो. एक्सरेजचा वापर तुम्हाला माहीतच आहे, हाडांचे फ्रॅक्चर तपासण्यासाठी. आणि सर्वात शेवटी सर्वात जास्त ऊर्जा असलेल्या गामा रेज, ज्यांचा वापर कॅन्सरच्या उपचारांमध्येच म्हणजेच रेडिओथेरपीमध्ये केला जातो. या लहरींमागील एक छोटंसं पण महत्त्वाचं गणितही समजून घेऊया. सूत्र आहे वेलॉसिटी म्हणजेच वेग बरोबर फ्रिक्वेन्सी गुणिले वेव्हलेंथ. यातून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्या लहरीची फ्रिक्वेन्सी जास्त तिची ऊर्जाही जास्त. म्हणूनच गॅमा किरणांची फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त असते, त्यामुळे त्यांची वेधन शक्ती म्हणजेच पेनिट्रेटिंग पॉवर सुद्धा सर्वात जास्त असते. आणि दुसऱ्या बाजूला रेडिओ लहरींची वेव्हलेंथ सर्वात जास्त असते. आणि आता शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा भाग 5. परीक्षेसाठी महत्त्वाचे वन लाइनर्स. अग्निवीर आणि इतर भरती परीक्षांसाठी हा एक रॅपिड फायर राऊंड समजून आपण पाहूयात. चला, तुमच्या अभ्यासाची एक छोटी टेस्ट घेऊया. मानवी शरीराचा रेझिस्टन्स म्हणजेच रोध साधारणपणे किती असतो सांगा पाहू. थोडा विचार करा. आणि त्याचे अचूक उत्तर आहे 10,000 ते 1,00,000 ओहम्स. लक्षात घ्या, जर तुमची त्वचा कोरडी असेल तर आपल्या शरीराचा रेझिस्टन्स ह्या रेंजमध्ये असतो. भरती परीक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे हे 3ही पॉइंट्स तोंडपाठच करून ठेवा. इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? नायट्रोजन किंवा अर्गॉन. फ्यूज सर्किटमध्ये नेहमी कसा जोडला जातो? तर तो नेहमी सिरीज म्हणजेच एकसर जोडणीतच जोडलेला असतो. आणि इलेक्ट्रिक इस्त्रीची जी कॉईल असते ना, ती कशाची बनलेली असते? तर ती निक्रोम धातूची बनलेली असते. जाता जाता तुमच्या सर्वांसाठी हा एक सोपा प्रश्न. कोणती लहर पाणी शुद्ध करण्यासाठी वापरली जाते आणि कोणती लहर फ्रॅक्चर झालेले हाड तपासण्यासाठी वापरतात? अगदी आत्ताच आपण हे शिकलो आहोत. होय, पाणी शुद्धीकरणासाठी यूव्ही किरणे आणि हाडांसाठी एक्स-रेज. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाचा अभ्यास अशा सोप्या, व्यावहारिक आणि स्मार्ट पद्धतीने केला ना, तर यश तुम्हाला नक्कीच मिळणार. आज कव्हर केलेला हा सर्व भाग पुन्हा एकदा रिवाईज करा, तुमच्या नोट्स वाचा, जोमाने अभ्यास करत रहा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद.